नमस्कार मित्रांनो, आंबट कथा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. संध्याकाळची वेळ होती. गावात हलका पाऊस पडून गेला होता आणि हवेत मातीचा सुगंध दरवळत होता. त्या छोट्याशा कॉलनीमध्ये सगळ्यांची घरं एकमेकांसमोर होती. त्याच कॉलनीमध्ये राहत होती स्वरा. वय साधारण 28 वर्ष, लग्नाला 5 वर्ष झाली होती. तिचा नवरा अमोल पुण्यात एका कंपनीत कामाला होता. महिन्यातून एकदाच तो घरी यायचा. स्वरा दिवसभर घरात एकटीच असायची. तिला साडी घालायची खूप आवड होती. कधी हलक्या गुलाबी रंगाची कॉटन साडी, कधी गर्द हिरवी सिल्की साडी, त्यावर मॅचिंग ब्लाऊज, केसात जाईचा गजरा आणि हलकसं काजळ. तिचं व्यक्तिमत्व साधं पण खूप आकर्षक होतं. तिच्या घरासमोरच राहत होता रोहन. वय 25 वर्ष, शांत, हसमुख आणि मदतीला धावून जाणारा मुलगा. तो कॉलेज संपवून एका ऑनलाईन कंपनीसाठी काम करत होता, त्यामुळे बहुतेक वेळ घरीच असायचा. सुरुवातीला त्याच्यात फक्त ओळख होती. "पाणी आलं का आज?" "हो ताई, सकाळीच आलं होतं." अशा छोट्या छोट्या बोलण्यातून ओळख वाढत गेली. एक दिवस संध्याकाळी स्वरा घराबाहेर कपडे वाळवत घालत होती. तिने आकाशाची रंगाची साडी नेसली होती आणि तिचा पांढरा ब्लाऊज पावसाच्या वाऱ्याने हलके हलके हलत होता. रोहन घरासमोरून जाताना क्षणभर थांबला. "ताई, हा रंग तुम्हाला खूप छान दिसतो." स्वरा थोडी लाजली. असं काही नाही, पण त्या दिवसानंतर ती नकळत त्याच्यासाठी तयार व्हायला लागली होती. कधी लाल रंगाची साडी, कधी काळा ब्लाऊज, कधी हलकंसं परफ्यूम. रोहनलाही तिची सवय लागली होती. ती दिसली नाही की त्याचं लक्ष तिच्या दाराकडे जायचं. एक दिवस लाईट गेली होती. पूर्ण कॉलनी अंधारात होती. स्वरा अंगणात उभी होती. तिने गर्द निळी साडी नेसली होती आणि केस मोकळे सोडले होते. रोहन तिच्या जवळ आला. "घाबरता काय?" "नाही, पण एकटं वाटतं थोडं." त्याने हलकस हसत तिच्या हातात मेणबत्ती दिली. त्या क्षणी दोघांच्या नजरा एकमेकात अडकल्या. त्या रात्रीनंतर त्यांच्यातलं अंतर कमी होऊ लागलं. रोहन आता तिच्यासाठी भाजी आणून द्यायचा, घरातलं एखादं काम करून द्यायचा. स्वरा त्याच्यासाठी चहा बनवायची. दोघं तासनतास गप्पा मारायचे. एक दिवस पाऊस खूप जोरात पडत होता. रोहन पूर्ण भिजून तिच्या दारात आला. मोबाईल बंद पडला. "थोडा वेळ थांबू का?" स्वरा म्हणाली, "हो, आत या." तिने त्याला टॉवेल दिला. त्या दिवशी तिने साधा पिवळा ड्रेस घातला होता. ओल्या केसांमुळे तिचा चेहरा अजून खुलून दिसत होता. दोघं खिडकीजवळ बसून पाऊस पाहत होते. "तुम्ही आनंदी आहात का?" रोहनने अचानक विचारलं. स्वरा काही क्षण शांत राहिली. "माहीत नाही, आयुष्यात सगळं असूनही काहीतरी कमी वाटतं." रोहनने तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत प्रेम होतं, आपुलकी होती आणि एक ओढही. त्याने हलकेच तिचा हात हातात घेतला. स्वराचं हृदय जोरात धडधडत होतं. ती विरोध करू शकली नाही. त्या रात्री दोघांच्या भावना शब्दांच्या पलीकडे गेल्या. त्यानं तिच्या मागून बांधलेली ब्लाऊजची गाठ सोडली आणि हात चोळायला सुरुवात केली. तिच्याही अंगाचं पाणी होत होतं आणि त्या ठिकाणी कसं तरी होत होतं. रोहनने पूर्ण एक एक करून बाजूला केले. ती तडपत होती. मग तिने त्याचा हातात धरला आणि तिच्या जाग्यावर ठेवलं. त्याने जोरात दणका दिला. लगेच आवाज झाला, "आई गं, बाप रे!" आणखी जोरात. पण रोहन दम धरू शकला नाही आणि रात्र निघून गेली. यानंतर दोघं अधिक जवळ आले. स्वरा आता त्याच्यासमोर मोकळेपणाने हसायची. कधी हलक्या जांभळ्या रंगाच्या साडीत, कधी लाल ब्लाऊजमध्ये ती त्याच्या नजरेत हरवून जायची. रोहन तिच्याकडे फक्त आकर्षणाने नाही तर प्रेमाने पाहायचा. तिला जपायचा, तिचं ऐकून घ्यायचा. कधी त्यांच्या भेटी फक्त हातात हात असायचे, कधी मिठीत शांतता आणि कधी भावना इतक्या वाढायच्या की दोघांमध्ये फार लाल होईपर्यंत भांडणं चालायचे. पण त्यामागे वेगळीच मजा होती. त्या प्रत्येक क्षणात वासना कमी आणि प्रेम जास्त होतं. स्वराला पहिल्यांदाच कोणीतरी समजून घेत असल्यासारखं वाटत होतं आणि रोहनसाठी ती फक्त समोरच्या घरातली स्त्री नव्हती, ती त्याच्या दिवसाची सवय झाली होती. दिवस पुढे जात होते. स्वरा आणि रोहनचं नातं आता फक्त ओळखीपुरतं राहिलं नव्हतं. दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती. सकाळी स्वरा अंगण झाडताना रोहन बाल्कनीतून तिच्याकडे पाहायचा. ती आज कोणती साडी नेसेल आणि केस कसे बांधले आहे हे सगळ्यात लक्ष त्याचं नकळत राहायचं. त्या दिवशी स्वराने गर्द हिरव्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर सोनेरी बॉर्डर आणि काळा फिटिंग ब्लाऊज, केस अर्धे मोकळे, कपाळावर छोटी काळी टिकली. रोहन तिला पाहत, "काय झालं?" स्वराने हसत विचारलं. "काही नाही, पण आज खूप सुंदर दिसताय." ती हलकीशी लाजली. "तुम्ही ना काहीही बोलता." पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू थांबत नव्हतं. त्या रात्री अमोलचा फोन आला होता. तो अजून 2 महिने घरी येणार नव्हता. फोन ठेवल्यावर स्वराच्या डोळ्यात नकळत उदासी आली.
ती गच्चीत जाऊन शांत बसली. थोड्या वेळाने रोहन तिथे आला. सगळं ठीक आहे ना? स्वरा काही क्षण काही बोलली नाही. मग हलक्या आवाजात म्हणाली, कधी कधी खूप एकटं वाटतं. रोहन तिच्या जवळ बसला. मी आहे ना. त्या 4 शब्दांनी तिच्या मनात काहीतरी हललं. थंड वारा वाहत होता. तिच्या साडीचा पदर वाऱ्याने हलत होता. रोहनने हलकेच तो तिच्या खांद्यावर ठेवला. दोघं काही वेळ शांत बसून राहिले. मग स्वराने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या रात्री पहिल्यांदा त्यांनी एकमेकांना मनापासून मिठी मारली होती. त्या मिठीत ओढ होती, काळजी होती आणि न सांगता येणारं प्रेमही. आता त्यांच्या भेटी वाढू लागल्या. दुपारी कॉलनी शांत असायची. स्वरा त्याच्यासाठी चहा बनवायची, कधी कांद्याची भजी, कधी गरम पोहे. रोहन मुद्दाम तिच्या आवडीचं चॉकलेट आणायचा. एक दिवस पाऊस खूप पडत होता. स्वराने लाल रंगाची साडी नेसली होती. पावसामुळे तिचे केस ओले झाले होते. रोहन तिच्या घरात आला तेव्हा ती खिडकीजवळ उभी होती. पाऊस किती सुंदर आहे ना? ती म्हणाली. हो, पण तुमच्या इतकं नाही. ती त्याच्याकडे वळून पाहत हसली. त्या क्षणी दोघांमध्ये अंतर पुन्हा कमी झाले. रोहनने हलकेच तिचा हात हातात धरला. स्वरानेही त्याचा हात सोडला नाही. हळूहळू त्यांची जवळकी वाढत गेली. त्यांच्या भावना आता फक्त नजरेत नव्हत्या. कधी तिचे डोकं त्याच्या छातीवर असायचं, कधी त्याचा हात तिथे असायचा आणि कधी दोघं इतके जवळ यायचे की त्यांच्यामध्ये फक्त शांत श्वास उरायचे. त्या रात्री त्यांच्या भावना पुन्हा दाटून आल्या होत्या. पण त्या दिवशी स्वराचा महिना चालू होता. त्या प्रत्येक क्षणात रोहन तिच्या केसांवर हात फिरवत बसायचा आणि स्वरा शांतपणे त्याच्या मिठीत डोळे मिटून राहायची. तिला आता भीती वाटत होती, कारण ती रोहनच्या प्रेमात पूर्णपणे हरवत चालली होती. त्या दिवसानंतर स्वरा स्वतःला ओळखूच शकत नव्हती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिच्या मनात फक्त रोहन असायचा. एक दिवस ती बाजारातून नवीन साड्या घेऊन आली. त्यात एक हलक्या जांभळ्या रंगाची साडी होती. त्यावर छोट्या चांदीच्या काठाचं काम. त्यासोबत तिने गर्द जांभळा ब्लाऊज घेतला होता. संध्याकाळी तीच साडी नेसून गच्चीत आली. त्या साडीमध्ये ती खूप भारी दिसत होती. जणू असं वाटत होतं तिला तिथेच मिठीत घ्यावं. रोहनने तिला पाहिलं आणि काही क्षण तो फक्त तिच्याकडे बघतच राहिला. इतकं काय पाहताय? स्वराने त्याला विचारलं. तुम्हाला ती हसली, पण तिच्या गालावर हलकी लाली आली होती. खरंच आज खूप वेगळ्या दिसताय, रोहननं तिला म्हटलं. वाऱ्यामुळे तिचे केस चेहऱ्यावर येत होते. रोहनने हलकेच तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले. त्या छोट्याशा स्पर्शाने स्वराच्या अंगात शहारा आला. आता दोघं अधिक वेळ एकत्र घालवू लागले होते. रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलणं, एकमेकांची काळजी घेणं, लहान लहान गोष्टी लक्षात ठेवणं. स्वराला पहिल्यांदाच वाटलं होतं की कोणीतरी तिला खरंच खूप समजून घेतंय. दुपारी जोरात पाऊस सुरू झाला. कॉलनीतील वीज गेली होती. रोहन तिच्या घरी आला तेव्हा स्वरा खिडकीजवळ उभी होती. तिने पांढऱ्या रंगाचा साधा सूट घातला होता. बाहेरचा पाऊस तिच्या डोळ्यात उमटदार वाटू लागला होता. स्वरा म्हणे, कॉफी बनवू? ती म्हणाली, जर तुम्ही बनवली तर 2 कपही जातील. दोघं हसले. कॉफी घेत गप्पा सुरू होत्या. मग अचानक शांतता पसरली. रोहन तिच्याकडे पाहत होता आणि स्वराच्या पहिल्याच त्याने तिच्या नावाने हाक मारली होती. तिचं हृदय धडधडत होतं. तुमच्याशिवाय दिवस पूर्णच वाटत नाही. ती काही बोलली नाही, फक्त त्यांच्या जवळ आली. त्या क्षणी दोघांमधलं अंतर संपलं. त्याने हलकेच तिचा हात हातात धरला. मग तिला जवळ घेतलं. बाहेर पावसाचा आवाज होता आणि घरात फक्त त्यांच्या श्वासांची चाहूल. त्या रात्री त्यांच्या भावना पुन्हा, पण यावेळी स्वराच्या मनात एक वेगळीच भीती होती. कारण ती आता फक्त आकर्षित नव्हती, ती रोहनवर खरंच प्रेम करू लागली होती. आणि तिला माहिती होतं हे नातं जितकं सुंदर होतं तितकंच धोकादायकही होतं. रात्र वाढत चालली होती. पावसाचा आवाज हळूहळू कमी होत होता, पण स्वराच्या मनातल्या भावना मात्र वाढत होत्या. त्या दिवसानंतर ती स्वतःला वारंवार आरशात पाहून लागली. रोहनला कोणता रंग आवडतो, कोणती साडी तिच्यावर छान दिसते, हे ती नकळत लक्षात ठेवू लागली होती. एक दिवस तिने काळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर लाल रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज, हलकासा परफ्यूम आणि मोकळे केस. रोहनने दार उघडलं आणि क्षणभर तो काही बोललाच नाही. काय झालं? ती हसत म्हणाली, तुम्ही दिवसेंदिवस अधिक सुंदर दिसता लागला आहात. स्वराने नजर खाली केली. त्या संध्याकाळी दोघं गच्चीत बसून चहा पीत होते. आकाशात ढग होते. थंड वारा वाहत होता. कधी वाटलं हे सगळं थांबायला नको. स्वरा हळू आवाजात म्हणाली. रोहन तिच्याकडे पाहत राहिला. मग थांबवून देऊ का?
तिच्या डोळ्यात हलकी भीती होती. पण पुढे काय होईल? रोहन काही क्षण शांत राहिला. मग त्याने तिचा हात हातात घेतला आणि भविष्य माहीत नाही, पण तुमच्यासोबत असताना मी खरा आनंदित असतो. त्या शब्दांनी स्वरांच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलकेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. स्वरा रोहनसाठी खास तयार व्हायची. कधी गुलाबी सिल्की साडी, कधी निळा ड्रेस, कधी साधा पांढरा सूट. रोहनलाही तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची सवय झाली होती. तिचं हसणं, केस कानामागे करणं, राग आल्यावर होठ फुगवणं. एक दिवस दुपारी कॉलनी पूर्ण शांत होती. स्वरा आणि रोहन घरात एकटे बसले होते. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याचे तिच्या साडीचा पदर हलत होता. रोहन तिच्या जवळ आला. स्वरा, ती त्याच्याकडे पाहू लागली. त्याने हलकेच तिच्या गालाला स्पर्श केला. तिच्या श्वासाची गती वाढली. त्या क्षणी दोघं पुन्हा एकमेकांच्या मिठीत हरवले. वेळ कधी पुढे गेला हे दोघांनाही कळलं नाही. नंतर स्वरा शांतपणे त्याच्या जवळ बसली होती. तिचे केस विस्कटले होते. कपाळावरची टिकली थोडी हलली होती. रोहनने हलकस हसत तिच्याकडे पाहिलं. काय, अशीच राहा कायम. ती काही बोलली नाही. पण त्या आनंदामागे एक सत्य उभं होतं. अमोल पुढच्या आठवड्यात घरी येणार होता. आठवडाभरानंतर अमोल घरी येणार होता. ही गोष्ट कळल्यापासून स्वराचं मन अस्वस्थ झालं होतं. एका बाजूला तिचं लग्न, तिचा संसार आणि दुसऱ्या बाजूला रोहनबद्दल वाढत असलेलं तिचं प्रेम. त्या दिवशी संध्याकाळी ती गच्चीत उभी होती. तिने साधी फिकट निळी साडी नेसली होती. चेहऱ्यावर मेकअप नव्हता, पण डोळ्यात खूप विचार दिसत होते. रोहन तिच्या जवळ आला. काय झालं? आज शांत आहात? स्वरा काही वेळ काहीच नाही बोलली. अमोल येतोय पुढच्या आठवड्यात. रोहनचा चेहरा क्षणभर उतरला. दोघांमध्ये शांतता पसरली. वाऱ्याने तिचा पदर हालत होता, पण तिच्या मनात मात्र वादळ सुरू होतं. आपण चुकीचं करतोय का? ती हळू आवाजात म्हणाली. रोहनने तिच्याकडे पाहिलं. त्या शब्दांनी स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्याच्या जवळ आली आणि हलकेच त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. मला भीती वाटते. रोहनने तिचे हात हातात घेतले. मी तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही. पुढचे काही दिवस दोघं अधिकच जवळ आले. कारण त्यांना माहीत होतं कदाचित एक क्षण नंतर इतक्या सहज मिळणार नाही. एक दिवस दुपारी स्वरा घरात एकटीच होती. तिने लाल रंगाची सिल्की साडी नेसली होती. त्यावर काळा ब्लाऊज, केस मोकळे आणि हलका सुगंध येत होता. रोहन आला तेव्हा ती आरशासमोर उभी होती. आज कोणासाठी इतकी तयारी? तो हसत म्हणाला. स्वरा आरशातूनच त्याच्याकडे पाहत म्हणाली. तुमच्यासाठीच. रोहन तिच्या जवळ आला. त्याने मागून हलकेच तिच्या कमरेभोवती हात ठेवले. स्वराच्या अंगावर शहारा आला. आरशात दोघं एकत्र दिसत होते. एकमेकांत हरवले होते. मग काही वेळ त्यांच्यामध्ये फक्त शांत श्वास, जवळकी आणि बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता. थोड्या वेळाने स्वरा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. जर हे सगळं संपलं तर? रोहनने तिच्या कपाळावर हलकसं चुंबन दिलं. काही गोष्टी संपल्या तरी आठवणी कधी संपत नाही. त्या रात्री दोघं बराच वेळ एकमेकांच्या मिठीत शांत बसून राहिले. कारण पुढचे दिवस त्यांच्या नात्यांची खरी परीक्षा घेणारे होते. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच स्वराचं मन बेचैन होतं. अमोल संध्याकाळपर्यंत घरी पोहोचणार होता. घरात साफसफाई सुरू होती. स्वयंपाक सुरू होता. पण तिच्या मनात मात्र सतत रोहनचेच विचार चालू होते. दुपारी ती गच्चीत कपडे वाळत घालत असत होती. तिने साधी पिवळी साडी नेसली होती. केस बांधले होते. चेहऱ्यावर थोडासा थकवा. रोहन समोरून तिला पाहत होता. दोघांच्या नजरा भिडल्या, पण आज त्या नजरेत आधीसारखं मोकळेपणा नव्हता. एक वेळीच हुरहुर होती. थोड्या वेळाने स्वरा खाली आली. थोडा वेळ भेटाल? ती हळू आवाजात म्हणाली. रोहन शांतपणे तिच्या मागे घरात आला. घरात पूर्ण शांतता होती. स्वरा काही क्षण त्याच्यासमोर उभी राहिली. मग अचानक त्याला मिठी मारली. ती मिठी नेहमीपेक्षा घट्ट होती. अजून ती तो क्षण थांबवून पाहत होती. मला माहीत नाही पुढे काय होईल. तिचा आवाज थरथरत होता. रोहनने हलकीच तिच्या डोक्यावर हात फिरवला. जे काही होईल, तुमच्यावरचं माझं प्रेम बदलणार नाही. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दुपारी दोघं बराच वेळ एकत्र बसून राहिले. कधी हातात हात, कधी शांत नजर आणि कधी भावना इतक्या जवळ आल्या की त्यांच्यामध्ये पुन्हा त्या क्षणामध्ये आता आनंदाबरोबर भीतीही मिसळली होती. संध्याकाळी अमोल घरी आला. घरात पुन्हा गडबड सुरू झाली. स्वराने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. चेहऱ्यावर हसू होतं, पण मन मात्र कुठेतरी हरवलं होतं. अमोल तिच्यासाठी भेटवस्तू घेऊन आला होता. तो तिच्याशी प्रेमाने बोलत होता.
तिची काळजी घेत होता हे पाहून स्वराच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. रात्री ती गच्चीत आली. समोरच्या घराच्या खिडकीत रोहन उभा होता. दोघं फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. ना शब्द ना आवाज, फक्त डोळ्यात दडलेली ओढ. त्या रात्री स्वराला झोप लागत नव्हती. एका बाजूला तिचा नवरा होता आणि दुसऱ्या बाजूला तिच्या मनात खोलवर बसलेला रोहन. तिला आता समजलं होतं हे नातं फक्त आकर्षण राहिलं नव्हतं, हे आता तिच्या आयुष्याचा भाग बनलं होतं. पुढचे काही दिवस स्वरासाठी खूप कठीण गेले. अमोल घरी असल्यामुळे रोहनशी आधीसारखं बोलणंही शक्य नव्हतं. तरीही नकळत तिची नजर समोरच्या घराकडे वळायची. रोहनही आता थोडा शांत झाला होता. तो दुरूनच तिला पाहायचा, पण त्या नजरेत अजूनही प्रेमच होतं. एक दिवस रात्री उशिरा अमोल झोपल्यानंतर स्वरा गच्चीत आली. आकाश पूर्ण शांत होतं. हलका वारा वाहत होता. समोर रोहन उभाच होता, जणू तिची वाट पाहत होता. काही क्षण दोघं फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. मग स्वरा हळू त्याच्या जवळ आली. आपण जे केलंय ते विसरता येईल का? तिचा आवाज हलका थरथरत होता. रोहनने हलकंसं हसू दिलं. काही माणसं आयुष्यात उशिरा भेटतात, पण मनात कायम राहतात. स्वराच्या डोळ्यात अश्रू आले. मला तुमच्यापासून दूर जायचं नाही. रोहनने तिचे हात हातात घेतले. दूर जाणं आणि विसरणं वेगळं असतं. त्या रात्री दोघं शेवटचा बराच वेळ एकत्र बसून राहिले. ना कोणती घाई ना कोणती अपेक्षा, फक्त दोन माणसं ज्यांनी एकमेकांत प्रेम, आपुलकी आणि जवळकी अनुभवली होती. काही क्षणी स्वराने डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. तुम्ही भेटलात हेच माझ्यासाठी पुरेसं आहे, ती हळू आवाजात म्हणाली. रोहनने तिच्याकडे पाहिलं. आणि तुम्ही मला प्रेम म्हणजे काय असतं हे शिकवलं. त्या रात्री त्याच्यामध्ये शेवटचा एक शांत क्षणमंग स्वर उठली. तिने डोळे पुसले, साडीचा पदर नीट केला आणि हळूहळू घराकडे चालू लागली. दाराजवळ थांबून ती पुन्हा मागे वळून पाहिली. रोहन तिथेच उभा होता. दोघं हलकसं हसले आणि कदाचित पहिल्यांदाच त्यांना समजलं, काही प्रेमकथा पूर्ण होत नाही, पण त्या आयुष्यभर मनात जिवंत राहतात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.